देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण पडला तर सोडत नाही. मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौट कर जरूर आऊंगा. आमचं मूल्यमापन या राज्यातली जनता करेल. तुमच्या मेहरबानीने आम्ही राज्य करत नाही, लक्षात ठेवा. तिची मतं मला पटत नाहीत, पण ती मतं मांडण्याचा तिला अधिकार आहे. तुम्ही कधीच हिरावून घेणार. माझं संपूर्ण जे भाषण आहे, 3 सचिवांची समिती तयार करा आणि त्याच्याकडे देऊन टाका. आणि त्या समितीला एकही गोष्ट नियमबाह्य, आक्षेपार्ह, असंवैधानिक वाटली तर ती त्याक्षणी काढून टाका. माणसाला एक महत्वाकांक्षा लागते आणि त्या महत्वाकांक्षेकरता किलिंग इन्स्टिंक्ट लागतं. हे माझ्यात नाही आहे. अजित पवारांसोबतचा जो काही आमचा इन्सिडेंट झाला, त्यात जे काही झालं असेल, पण त्याचे शिल्पकारी अमित बैच होते. मी इथे येईन असं मी कधी बोललो नव्हतो, तरी पण मला यावं लागलं. आपलं भाषण होतं, आपलं इथं कविताही आपण म्हणते की मी परत येईन, पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिलों से कह दो अभी पहुंचा नहीं हूं. एक कविता म्हटली होती मी पुन्हा येईन, त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. पण ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतं त्याला पद महत्वाचं नसतं. तो जे काही त्याच्या हाती असेल त्यातनं विश्व निर्माण करू शकतो. ज्या अस्मिता पर बात आएगी वहां पर देवेंद्र फडणवीस किसी के बाप की नहीं सुनता. मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं.